स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, महाराष्ट्रातील भरपूर सीईटी 2024 चे ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. तर ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. जसं की इथे तुम्ही बघू शकता, इथं बीएडचं सीईटीचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे, ऍडमिट कार्ड आलेलं आहे. ते डाउनलोड करून मी इथे दाखवलेलं आहे. थोडीशी माहिती इथं ब्लर केलेली, बाकीची तुम्ही इथं माहिती बघू शकता. एक्झाम कधी हे तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल, टायमिंग वगैरे तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल, फोटो वगैरे सेंटर इथं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे. ते जवळपास जर विचार केला तर आपल्याला यामध्ये MHA सीईटी झालं 2024. ठीक आहे. त्यानंतर इथं LLB ची सीईटी झाली. त्यानंतर आपल्याला BP8 ची आपल्याला सीईटी झाली, बीएड ची आपल्याला सीईटी झाली. ठीक आहे. त्यानंतर MPED ची सीईटी झाली, एमएड ची सीईटी झाली. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर बीएड आणि एमएड ची सीईटी झाली. अशा प्रकारचे जेवढे पण सीईटी चे फॉर्म सुटले होते त्या सर्व जवळपास सर्व जे पण पद आहे किंवा ज्या पण सीईटी आहेत त्यांच्या सर्व पदानुसार जर विचार केला, सीईटी नुसार प्रवेशपत्र उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. तर सर्व हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे ती एकच आहे. तर ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर तुम्ही कोणत्याही सीईटी साठी महाराष्ट्रासाठी अर्ज केला असेल, ठीक आहे, तर त्याचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, इथे तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. डायरेक्टली तुम्हाला काय करायचं, या वेबसाईटला ओपन करायचं. ठीक आहे. या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुमचा जो पण रजिस्टर ईमेल आयडी होता आणि पासवर्ड होता तो टाकायचा आहे. पासवर्ड जो पण तुम्ही तयार केला असेल तो आणि जो पण ईमेल आयडी दिला असेल तो. ठीक आहे. आणि त्यानंतर साइन इनचा ऑप्शन आहे, साइन इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन मी हे टाकून घेतो आणि साइन इन वरती क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. ठीक आहे. अशा प्रकारचं पेज आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही इथे रजिस्ट्रेशन केलं होतं, बरोबर. त्यानंतर प्रोफाईल वगैरे बनवली होती, सर्व माहिती इथे टाकली होती. आता इथेच तुम्हाला इथे बघा हॉल तिकीट और ऍडमिट कार्डचं ऑप्शन दिसतं. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर बघा UG PG, त्यानंतर ऍग्रीकल्चर एज्युकेशन, त्यानंतर बाकीचे जेवढे पण सीईटी आहेत इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं. ठीक आहे. त्या सर्वांचं प्रवेशपत्र इथे बघण्यासाठी भेटेल. आता जर विचार केला तर या विद्यार्थ्यांना इथं बीएड सीईटी साठी अर्ज केला होता, तर त्याचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथं गेट हॉल तिकीटचं ऑप्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली हॉल तिकीट इथं डाउनलोड होऊन येतं PDF फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचं बाकी तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल, मेडिकल साठी, सीईटी साठी भरला असेल, ठीक आहे, त्यानंतर जर विचार केला तर बाकी ऍग्रीकल्चर म्हणा नाही तर टेक्निकल म्हणा, तर कोणत्याही एज्युकेशन साठी तुम्ही सीईटीचा अर्ज केला असेल तर त्याचं प्रवेशपत्र तुम्हाला इथे जिथे पण अर्ज केला असेल तिथे तुम्हाला दिसेल. जसं की याने एकच अर्ज केला होता इथं बीएड सीईटी साठी, त्याचं इथं प्रवेशपत्र उपलब्ध झाले. तुम्ही ज्या पण साठी अर्ज केला असेल त्याचे प्रवेशपत्र इथेच तुम्हाला अशा प्रकारचं तुमच्या लॉगिन पेज वरती बघण्यासाठी भेटतील. आता इथे क्लिक करून गेट हॉल तिकीटचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारची प्रोसेस आहे. हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. अजून कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अजून काय प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.